साहेब, त्यांचे सहकारी वनपाल मुंडे साहेब, वाघमोडे साहेब, वनरक्षक वरकुटे, कारंडे, कोठावळे आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपसंरक्षण अधिकारी माननीय धैर्यशील पाटील साहेब, सहाय्यक वन अधिकारी सन्माननीय बाबासाहेब हाके साहेब यांच्या संगनमतानं सांगोला तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षे या कार्यालयामार्फत अनेक हजार कोटीतून निधी आला आणि या निधीचं विवरण करत असताना यांनी कुठल्याही प्रकारच्या शासन नियम न पाळता त्यांनी बेकायदेशीर मनमानी करून ही निविदा प्रक्रिया न राबवता त्यांनी मनमानी करून त्यांनी कुठल्याही प्रकारे शासनाचा GR न पाळता मजुरानं करायची कामं ही मशिनरीनं, पोकलेट असेल, JCB असेल, अशा वधाई करणाऱ्या मशिनरीनं ती कामं केली आणि हे कामं करत असताना कोट्यावधी रुपयाचा निधी, मजुरामार्फत आलेला निधी हा त्यांनी मशिनीमार्फत खर्च केला आणि मशीनमार्फत कामं करत असताना बऱ्याच ठिकाणी लहान झाडं या मशिनीमुळं त्यांच्या कत्ली झाल्या आणि या कत्लीमुळं पुन्हा शासनाला लाखो हजारो कोटी रुपये खर्च करावा लागतोय आणि ज्या मजुरामार्फत आलेल्या योजना होत्या आणि मजुरामार्फत ते काम करायला पाहिजे होतं ते काम न करता मशिनरीने केल्यामुळं त्यांच्या त्या 70-80% जवळजवळ काम हे मशिनरीने केलं आणि ह्याची सर्व औषर असतील, बिल असतील, चेक असतील हे विना टेंडर असल्यामुळं मनमानी करून कुणाच्याही नातेवाईकाच्या नावावर त्यांनी पैसे काढून घेतलेले आहेत आणि जवळजवळ 2 वर्षामध्ये जवळजवळ चांगला 20-25 कोटीच्या आसपासचा खर्च आहे आणि तो खर्च त्यांनी असा बेकायदेशीर खर्च टाकलेला आहे। याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होण्यासाठी आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं आज आम्ही 10/2/2023 रोजी 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं आहे आणि 2022 आणि 2023 या कालावधीत ज्या शासनाचा निधी आलेला आहे या निधीच्या टेंडर पद्धत झाली पाहिजे, ही निविदा मंजूर झाल्या पाहिजे त्या आणि ह्याला सर्वस्वी जर ही निविदा मंजूर नाही झाल्या तर पुन्हा आम्ही तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करणार आहोत। तरी संबंधित त्यांचे पाटील साहेब, हाके साहेब आणि ते धैर्यशील पाटील साहेबांनी ही निविदा प्रक्रिया राबवावी आणि 2 वर्षापूर्वी ज्या झालेला त्यांचा खर्च आहे त्या खर्चाची खाते न्याय सत्वत चौकशी करून संबंधित सांगोल्यातील वन अधिकारी व त्यांचे संबंधित कर्मचारी त्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना या सेवेतून बडतर्फ करावं अशी आमच्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष या नात्याने मी त्यांना लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे। त्या मागणीचा विचार करून आमचे सहकारी प्रशांत यादव आहेत, सन्मान्य कालिदास कसबे आहेत, अनिल बेरे आहेत, बाबासाहेब आयवळे आहेत, मला पाठिंबा दिलेला आहे। तर या पाटीलसाहेब असतील, त्यांचे संबंधित कर्मचारी सांगोल्यातील असतील यांची खाती न्याय चौकशी करून 2 वर्षात केलेल्या बेकायदेशीर ही निविदा प्रक्रिया न करता जे टेंडर करून जे मनमानी केले त्या शासनाचा आलेला निधीचा रुपयाचा खर्चाची चौकशी व्हावी ही अशी आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनाच्या वतीने मागणी करत आहे।